मध्ये शिक्षकाकडून अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार. वांद्रापाडा परिसरातील शाळेतील धक्कादायक घटना. पोलिसांनी नराधम शिक्षकाला ठोकल्या बेड्या. फिंगल चक्रीवादळामुळे सिंधुदुर्गात गडगडाटासह मुसळधार पावसाची हजेरी. पावसामुळे आंबा काजू पिकावर परिणाम होण्याची शक्यता. नाशिक मर्चंट्स बँक मालेगाव शाखा गैरव्यवहार प्रकरणी ईडीची छापेमारी. 13,50,00,000 रुपये जप्त. आमदार भावना गवळींची मंत्रिमंडळात वर्णी लागणार. सूत्रांची माहिती. भावना गवळी सध्या विधान परिषद सदस्य. गोठ्यासाठी शासनाचे अनुदान मिळवून देतो म्हणत शेतकऱ्यांची फसवणूक. पंढरपूरमध्ये शेतकऱ्याला दिल्या बनावट नोटा. तब्बल 10,14,000 रुपयांच्या बनावट नोटा जप्त. शरद पवार यांच्या मार्कडवाडी दौऱ्यापूर्वी माळशिरस तालुक्यात भाजप आक्रमक. माजी आमदार राम सातपुते यांनी मार्कडवाडीत लावले बॅनर. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये मनुक्याचे दर वाढण्याची शक्यता. काही महिन्यापासून मनुक्याचे दर स्थिर असून नवीन वर्षात हे दर वाढण्याची शक्यता. हॉटेल मालक समजून ग्राहकाची हत्या. हॉटेलमध्ये जेवायला आलेल्या सॉफ्टवेअर इंजिनियरची हत्या. हॉटेलमध्ये बिलावरून आरोपीचा कर्मचाऱ्यांशी सुरू होता वाद. नाशिक जिल्ह्यात 327 हेक्टर शेतीला पावसाचा फटका. पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.